श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मध्ये घटस्थापना कधी आहे, घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय असणार आहे, मंत्र कोणता म्हणावा, घटाची स्थापना करताना त्यामध्ये कोणकोणती धान्य आपण पेरावीत, 9 दिवस घटाला कोणते 9 नैवेद्य दाखवावेत, त्याचप्रमाणे 9 दिवसांच्या 9 फुलांच्या माळा कोणत्या आणि 9 दिवसांची 9 रूपे आणि नवरात्रीचे 9 रंग याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। यंदा म्हणजे 2024 मध्ये 2 ऑक्टोबर 2024 ला बुधवारी आहे सर्वपित्री अमावस्या आणि यानंतर शारदीय नवरात्र जी आहे तर ती सुरू होणार आहे। वर्षभरामध्ये 4 नवरात्री येत असतात, त्यापैकी 2 या गुप्त नवरात्री असतात। एक असते चैत्र नवरात्री आणि एक असते ती म्हणजे आश्विन महिन्यामध्ये येणारी शारदीय नवरात्री। शारदीय नवरात्री जी आहे तर याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। या दिवसांमध्ये आपण नवरात्रोत्सव जो आहे तर तो साजरा करत असतो। नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेने होत असते। यंदा म्हणजे 2024 मध्ये घटस्थापना जी आहे तर ती 3 ऑक्टोबरला गुरुवारी आहे आणि 3 ऑक्टोबर पासून 11 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र असणार आहे आणि 12 ऑक्टोबरला दसरा म्हणजेच विजयादशमीचा दिवस जो आहे तर तो साजरा केला जाणार आहे। आता आपण घटस्थापना जी करणार आहोत तर ती आपल्याला कोणत्या मुहूर्तावरती करायची आहे तर हे आपण पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी ही घटस्थापना का केली जाते तर नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस। या काळामध्ये देवीची पूजा आणि आराधना केली जाते, नवरात्रीचे व्रत केले जाते, उपवास सुद्धा केले जातात आणि आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये घट बसवत असतो। मंदिरामध्ये मंडळामध्ये सुद्धा घट बसवले जातात। घटस्थापनेचा संबंध हा कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो। आपल्या शेतामध्ये जी पिके पिकवली जातात त्यातून आपले पोट भरते आणि त्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा घटस्थापनेचा दिवस। 2024 मध्ये आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल आणि 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपणार आहे। उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबर पासून नवरात्र सुरू होईल, त्यामुळे आपल्याला घटस्थापना जी आहे तर ती 3 ऑक्टोबरला करायची आहे। घटस्थापनेचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर यंदा आपल्याला घट बसवण्यासाठी 2 शुभमुहूर्त मिळणार आहेत। एक मुहूर्त आहे तो सकाळचा, सकाळी 6:15 पासून ते सकाळी 7:22 आणि हा सकाळचा मुहूर्त 1 तास आणि 6 मिनिटे असणार आहे। तर या वेळेमध्ये आपण घट बसवू शकतो। परंतु जर तुम्हाला सकाळी घट बसवणे शक्य झाले नाही तर दुसरा अभिजित मुहूर्त असणार आहे तो सकाळी 11:45 पासून ते दुपारी 12:33 हा 47 मिनिटाचा काळ आपल्याला घट बसवण्यासाठी मिळणार आहे। तर असे हे 2 शुभमुहूर्त आहेत आणि या वेळेमध्ये आपण घरामध्ये मंदिरामध्ये मंडपामध्ये घट जे आहेत तर ते बसवू शकतो। तर असा हा शुभमुहूर्त आहे। आता बघा आपल्याला जी धान्य घ्यायची आहेत तर ती धान्य कोणती असावीत। घटस्थापनेच्या दिवशी शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरले जाते आणि दसऱ्यापर्यंत ते पीक उगवते। अगदी जेवढा घट भरगच्च उगवेल, जेवढा चांगला उगवेल तर तेवढी आपल्या घरामध्ये जास्त सुख समृद्धी येते, धनधान्यामध्ये वाढ होते तर असे मानले जाते। तर ही धान्य जी आहेत तर ती कोणकोणती घ्यावीत तर हरभरा, ज्वारी, बाजरी, गहू, जव, मका, तीळ, करडई आणि मूग किंवा चवळी, तर अशी 9 धान्य आपल्याला घ्यायची आहेत। तुम्हाला जरी 9 धान्य मिळाली नाहीत तरी तुम्ही 5 किंवा 7 धान्य जी आहेत तर ती घटस्थापनेसाठी घेऊ शकता। आता आपल्याला मंत्र जो आहे तर तो मंत्र कोणता म्हणायचा आहे तर बघा मी तुम्हाला 4 ते 5 मंत्र सांगणार आहे, त्यापैकी तुम्हाला जो मंत्र शक्य होईल तर तो तुम्ही म्हणू शकता। पहिले 2 मंत्र जे आहेत तर ते अतिशय साधे आणि सोपे आहेत, सर्वांना हे माहीत असतीलही। तर पहिला मंत्र असा आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। यानंतरचा दुसरा मंत्र आहे तो सुद्धा सोपा आहे, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। तर तुम्ही हे जे 2 मंत्र आहेत तर यापैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकता किंवा अजून मंत्र आहेत ते म्हणजे अजून एक मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे।
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, तर हा मंत्र जरी तुम्ही घटस्थापना करताना म्हटलात तरी चालेल. यानंतरचा आहे तो म्हणजे सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती मनित्वे भयभ्यस्त्राहीनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. किंवा अजून एक मंत्र आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते. तर यापैकी कोणताही एक मंत्र तुम्ही घटस्थापना करताना म्हणू शकता. आता घटाला आपण जे नैवेद्य दाखवत असतो तर ते नैवेद्य कोणते असणार आहेत? पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी शुद्ध तुपातील पदार्थ किंवा गाईचे शुद्ध तूप याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. दुसऱ्या दिवशी साखर किंवा फुटाणे. तिसरा दिवस दुधाचे पदार्थ, गाईच्या दुधाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा दुधामध्ये बनवलेले पदार्थ. यानंतर चौथा दिवस मालपुआ, गुलगुले आणि गोड भजी याचा नैवेद्य दाखवू शकता. पाचव्या दिवशी केळी. सहावा दिवस मध. सातवा दिवस गूळ. आठव्या दिवशी नारळाचे पदार्थ किंवा खोबऱ्याचे पदार्थ आणि 9व्या दिवशी तिळाचे पदार्थ किंवा खीर किंवा हलवापुरी असा नैवेद्य आपण दाखवू शकतो. आता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9 दिवसाचे 9 रंग कोणते असणार आहेत? तर पहिला दिवस वार गुरुवार 3 ऑक्टोबर रंग आहे पिवळा. दुसरा दिवस वार शुक्रवार 4 ऑक्टोबर रंग आहे हिरवा. तिसरा दिवस शनिवार 5 ऑक्टोबर रंग आहे करडा म्हणजे ग्रे. चौथा दिवस रविवार 6 ऑक्टोबर रंग आहे नारंगी. पाचवा दिवस सोमवार 7 ऑक्टोबर रंग आहे पांढरा. सहावा दिवस मंगळवार 8 ऑक्टोबर या दिवसाचा रंग आहे लाल. त्यानंतर सातवा दिवस बुधवार 9 ऑक्टोबर रंग आहे निळा. आठवा दिवस गुरुवार 10 ऑक्टोबर रंग आहे गुलाबी. आणि 9वा दिवस शुक्रवार 11 ऑक्टोबर रंग आहे जांभळा. 9 दिवसाची 9 रूपे कोणती असणार आहेत? तर पहिल्या दिवशी जे देवीचं रूप आहे तर ते शैलपुत्री. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा. चौथ्या दिवशी आपल्याला कुष्मांडा देवीची पूजा करायची आहे. पाचव्या दिवशी देवीचं रूप आहे स्कंदमाता. सहाव्या दिवशी देवी कात्यायनी. सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. तर असे हे 9 दिवसाची 9 रूपे असणार आहेत. आता 9 दिवस आपल्याला कोणत्या माळा घटाला अर्पण करायच्या आहेत? तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घातली जाते. यासोबतच तुम्ही शेवंती आणि सोनचाफ्यासारखी जी फुले आहेत तर ती अर्पण करू शकता. नाही केली तरी चालतील, फक्त विड्याच्या पानाची माळ जरी पहिल्या दिवशी घातली तरी चालेल. दुसरी माळ आहे अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यासारखी पांढरी फुले. तिसरी माळ निळी फुले, गोकर्ण किंवा कृष्णकमळ. चौथी माळ भगवी फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले, मोगरा, जाई, जुई. त्यानंतर पाचवी माळ बेलपत्र. सहावी माळ कर्दळीची फुले. सातवी जी माळ आहे तर ती झेंडूची फुले किंवा पाने सुद्धा तुम्ही वापरू शकता. आठवी माळ तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कनेर किंवा गुलाब. आणि 9व्या दिवशी लिंबूची माळ घातली जाते किंवा कुंकुमार्चन केले जाते. आपल्याला काय करायचं आहे तर 9व्या दिवशी कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे. आता मंडळामध्ये वगैरे किंवा मंदिरामध्ये ज्या दुर्गा माता बसतात तर त्यांना 9व्या दिवशी लिंबूची माळ जी आहे तर ती घातली जाते, परंतु घरी मात्र आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे.